तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे 350 वर्षांपूर्वी रामचंद्र महाराजांनी सुरू ठेवलेली भेंडवडच्या मांडणीची प्रथा आजही कायम असून वार्षिक पीक पाण्याचे राजकीय आणि आरोग्यविषयक भाकीत वर्तवणारी ही घटमांडणी अक्षय तृतीयेला अर्थात 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता रामचंद्र महाराज म्हणजे पुंजाजी महाराज वाघ आणि त्यांची सहकारी सारंगधर महाराज यांच्या हस्ते मांडण्यात आली। रामचंद्र महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि त्यांची सहकारी सारंगधर महाराज वाघ हे गावाबाहेरील वाघ यांच्या शेतात आज अक्षय तृतीये दिवशी सायंकाळी 5 वाजता यांनी केली। अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी केलेल्या मांडणीचे भाकीत 1 मे रोजी सकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येणार आहे। 1 मेच्या सकाळी या मांडणीचे अवलोकन करून आणि रामनवमीच्या दिवशी हनुमान मंदिराच्या पारावर केलेल्या मांडणीचे अवलोकन डोळ्यासमोर ठेवून संयुक्तरित्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे सर्वसामान्य अंदाज व्यक्त करतील। ह्या मांडणीसाठी मध्य प्रदेश, खानदेश तर संपूर्ण वराड आणि मराठवाड्यातून शेतकरी इथे गोळा होतात। भेंडवड या घाटमांडणीतून निष्कर्ष निघाल्यानंतर यावर्षी पर्जन्यमान कसे राहील, कोणते पीक कसे येईल याचा अंदाज शेतकरी घेतात व आपल्या खरीप आणि रब्बीचे नियोजन करतात। गतवर्षी अक्षय तृतीयेला पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराजांनी वर्तवले भविष्य बहुतांश सत्यात उतरले। गतवर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी भेंडवडची ही घटमांडणी कमी झाली होती, त्यावेळी राजा कायम असा अंदाज या मांडणीतून वर्तवण्यात आला होता। नंतर राजा हा कायमच राहिल्याने या मांडणीवरचा विश्वास अजूनच दृढ झाला आहे। सध्या हे विज्ञान आणि इंटरनेटचे युग आहे, तरी सुद्धा या भेंडवडच्या घटमांडणीवर शेतकऱ्यांचा दृढ विश्वास आजही कायम आहे। घटमांडणीचे भाकीत वर्तविण्याच्या वेळेस विविध बीज उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची प्रतिनिधी यांची लक्षणीय उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर, भेंडवड।